हा शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज मी आपल्यासाठी आणखीन एक प्लॉट घेऊन आलेलो आहे. प्लॉट आहे टरबूज प्लॉट. काल आपण एका खरबूज प्लॉटचा व्हिडिओ केला होता आणि त्या खरबूजाबद्दल जी काही स्थिती त्यावेळेची होती त्या पद्धतीची माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला. आज तारीख आहे 18 डिसेंबर 2025 आणि दिवस आहे गुरुवार. प्लॉटला व्हिजिट करायला आलो होतो. जवळपास प्लॉटला 1 महिना झालेला आहे. एका महिन्यामध्ये ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत प्लॉटचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीचं आहे, शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, माझ्यासोबत शेतकरी आहे. अगोदर आपण शेतकऱ्यांचा संपूर्ण परिचय घेऊ आणि शेतकऱ्यांना विचारू की हा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये त्यांनी कशा पद्धतीनं ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत ट्रीटमेंट केला आहे. हा सर नमस्कार. नमस्कार नमस्कार सर संपूर्ण आपला परिचय द्या आणि आपण कोण्या एरियामध्ये राहता, कोण्या जिल्ह्यामध्ये राहता ते सविस्तर सांगा. माझं नाव दिनेश पांडुरंग पकाले आहे. मी अमरावती जिल्ह्यात मध्ये राहतो. तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. हा सर मला सांगा, तुम्ही आपला परिचय दिलेला आहे. हा प्लॉट आपलाच आहे? माझाच आहे. हा प्लॉट किती एकर आहे? हा 1.5 एकर आहे मला. 1.5 एकर प्लॉटमध्ये किती प्लांटेशन केलं आहे? 10,000. 10,000 प्लांटेशन आहे. आता मला सांगा, हे लागवड किती तारखेची आहे? हे 11 महिने 15 तारखेला. 15-16 तारखे दरम्यान आपण 15 लागवड तारखे. केली. म्हणजे आजची 18 तारीख, 30-32 दिवस जवळपास झालेली आहे. झाले. आता मला सांगा, आणि ह्या प्लॉटवर कशा पद्धतीचं कोण्या कंपनीचं ट्रीटमेंट चालू आहे? माझं ट्रीटमेंट सिग्नेचरच्या माध्यमातून ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट चालू झालं आहे. ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट हे सुरुवातीपासून सुरुवातीपासून लागवडीपासून स्टार्टिंग तर आतापर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता मला सांगा, खूप थंडी आहे. कारण का थंडी जवळपास आपल्या एरियामध्ये 10, 9, 10 हे रात्रीचं असं टेम्परेचर राहून राहिलं. अशाही थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही जे 15-16 नोव्हेंबरमध्ये प्लॉट लावण्याचा जो निर्णय घेतला, तो निर्णय आज आपल्याला इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? एकदम समाधानकारक वाटते मला आणि डेव्हलपिंग चांगलेलं आहे. ग्रीन लाईफची औषध टाकल्यानंतर एकदम मन समाधान आहे सध्या. म्हणजे थंडीच्या मध्ये जो प्रॉब्लेम खरबूजमध्ये येतो, तो प्लॉट डेव्हलप न होणे किंवा पाणी जर कमी जास्त झालं तर त्याच्यामध्ये जे काही आपण सेटिंग म्हणतो, खास करून ते सेटिंग विस्कळीत होणे, हे जे प्रॉब्लेम येतात, म्हणजे खर्च करून सुद्धा हे प्रॉब्लेम येतात. जे आता नॉमिनल लोक केमिकल मध्ये जे प्रॉब्लेम येतात हे तुम्हालाही माहितीच आहे. तसं काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटले का? दिसून नाही राहिला, नाही काही वाटलं नाही मला. पण म्हणजे प्लॉट कुठे पिंगल्ट नाही पडला, कुठं थ्रिप्सचा अटॅक म्हणा, मररोग वगैरे नाही, काहीच नाही. रोग तर बिलकुल एकदम सॉफ आहे बिलकुल. म्हणजे प्लॉट आपला कोणतेही केमिकल न वापरता, कोणतेही फर्टिगेशन केमिकलचं न करता आपला प्लॉट 30-32 दिवसाच्या मानानं सेटिंग वर लागला. सेटिंग कशा पद्धतीची वाटते? म्हणजे लहान फळं लागली असतील, बारीक छोटे छोटे फळं लागलेले आहेत. म्हणजे किती असं नाही एका झाडाला तरी 2-3 दिसून राहिले. 2-3 सध्या स्थिती दिसून राहिले. तुम्ही खुश आहात? हा, वा. आणि थोडीशी आपण खर्चाची तुलना जर केली तर आपण खर्चाच्या बाबतीत काय बोलू शकता? खर्च थोडासा बाकी थोडा मागच आहे, पण समाधानकारक आहे. म्हणजे समाधान असणं महत्वाचं आहे. समाधानकारक आहे. कारण का आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करून राहिलो, केमिकल मध्ये खर्च होतो. आता त्याचंही कॅल्क्युलेशन तुम्हाला मी एकाच दिवशी जेव्हा आपला प्लॉट निघन, जेव्हा तुम्हाला लोकांचा अनुभव येईल आणि ग्रीन लाईफचा अनुभव येईल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला देईन का बा सर खर्चाची तुलना तुम्ही आता ह्या पद्धत कशी करता हे आपण त्याच्यामध्ये सांगू. तर शेतकरी मित्रांनो, 30 ते 32 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. सर्व प्रॉपर ट्रीटमेंट हे सुरुवातीपासून ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपण केलेला आहे. आपण प्लॉट बघू शकता. एवढा थंडीचा प्रकोप असून सुद्धा टरबूजसारखं वाण आपण या थंडीमध्ये शेतकऱ्यांना लागवड केलं आणि आपण प्रॉपरली ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत त्याचं ट्रीटमेंट करत आहोत. 30 ते 32 दिवसामध्ये प्लॉट तुम्ही बघू शकता. वेल सेट असा प्लॉट आहे. सेटिंग प्लॉटमध्ये सुरू झाला आहे. 2-3 फळं असे प्लॉटमध्ये सुरू आहेत. ॲक्च्युली थंडीमध्ये जे केमिकल ट्रीटमेंट शेतकरी करतात त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम येतो, तो प्रॉब्लेम असतो याच्यामध्ये सेटिंगचा. प्लॉट डेव्हलप न होणे, वाढ न होणे, ग्रोथ न होणे आणि क्वालिटी न राहणे. परंतु ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत प्लॉट केल्यानंतर कुठंही असा पद्धतीचा दुष्परिणाम याच्यामध्ये दिसून पडत नाही. आणि याच्यामधला विषय महत्त्वाचा हा आहे. आणि जे जमीन आहे ते जमीनसुद्धा आपण ब्लॅक सॉईल म्हणू शकतो हिला. काय हे जमीन ब्लॅक सॉईल आहे, पाणी धरून ठेवणारी जमीन आहे. असं काही एकदम प्युअरली पाण्याचा निचरा करणारी जमीन नसून किंवा हलक्याप्रती जमीन नसून बऱ्यापैकी केळीचे प्लॉट वगैरे ह्या एरियामध्ये शेतकरी वगैरे घेतात, संत्रा वगैरे शेतकरी घेतात. म्हणजे ब्लॅक सॉईल टाईप जमीन आहे. थोडी कसदार आणि भारी जमीन असूनसुद्धा कुठंही ह्या प्लॉटमध्ये अशा पद्धतीच्या विसंगती किंवा डिस्टर्बन्स आपल्याला दिसून पडत नाही. ही सर्व खासियत ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गतची आहे. तर तुम्हाला खरंच ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत हे प्लॉट जर डेव्हलप झालेले चांगले वाटत असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ग्रीन लाईफबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.
धन्यवाद.